हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. आज आपण अंडरकरंटच्या सिरीजमध्ये 48th लेक्चर बघतोय. तर जो काही सब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे नवीन सिलेबसचा, तर त्याच्यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी या 3 विषयांवरती आपण इथे करंटचे जे काही टॉपिक्स आहेत किंवा करंट अफेअर्स म्हणतो, तर त्याला आपण इथे ब्रीफली डिस्कस करत असतो. तर त्यातलाच आज आपण जो सायन्स अँड टेकचा पार्ट पाहणार आहोत किंवा जो जिओथर्मल प्लांट सेटअप झालेला आहे लद्दाखमध्ये, तर त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे किंवा तो कोणी केला, कधी केला आणि त्याचं काय सिग्निफिकन्स आहे, तर हे पाहणार आहोत. तर याच्याआधी आपण इथे सायन्स अँड टेकचा जो काही सिलेबस आहे तो पाहूया. त्यानंतर बघा की त्याच्यामध्ये फर्स्ट युनिट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डेव्हलपमेंट्स अँड दॅट ॲप्लिकेशन अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. तर जे काही सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये नवीन नवीन डेव्हलपमेंट्स होतात, तर त्याचे काय ॲप्लिकेशन्स आहेत आणि त्याचे इफेक्ट्स काय आहेत एव्हरीडे लाईफमध्ये. मे बी ते इफेक्ट्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असू शकतात किंवा त्याचे जे इम्पॅक्ट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर हा जो काही टोटल मुद्दा आहे तो फर्स्ट युनिटमध्ये डील केला जातो. त्यानंतर सेकंडमध्ये अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर जे काही इंडियन्स आहेत त्यांचं अचीवमेंट आणि कॉन्ट्रीब्युशन्स काय आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये. त्यानंतर इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. तर बघा, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. तर जशी जशी आपली गरज वेगवेगळी होत चाललेली आहे, कारण आपली लाईफस्टाईल जी आहे ती चेंज होत चालली आहे, तर अशाच गरजा ज्या काही आपल्या वाढत आहेत, तर त्याच्यानुसार टेक्नॉलॉजी पण काय होत आहे, नवीन नवीन डेव्हलपमेंट्स करत आहे. तर या सगळ्या डेव्हलपमेंट्स ज्या आहेत त्या इथे आपण डिस्कस करत असतो. त्यानंतर अवेअरनेस इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ज्या टेक्नॉलॉजीचा आपण दररोज वापर करत असतो, ज्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही आणि आम्ही जोडलेला आहात, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि तीच टेक्नॉलॉजी ज्याच्यावर डिपेंड आहे तो म्हणजे स्पेस, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड स्पेस. कम्प्युटर्स आणि रोबोटिक्स. तर हे सुद्धा दोन इंटरलेटेड आहेत की कम्प्युटर आणि रोबोटिक्समध्ये काय काय अवेअरनेस किंवा काय नवीन गोष्टी घडत आहेत. त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी, टोटली रिसर्च ओरिएंटेड आहे, दॅट इज नॅनो आणि बायोटेक्नॉलॉजी. आणि इश्यूज रिलेटिंग विथ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सवरती काय काय इश्यूज आहेत किंवा व्हॉट ऑल द मॅटर इज, तर हे सगळं इथे या युनिटमध्ये डिस्कस केलं जातं. तर आजचा जो काही आपला टॉपिक आहे तर तो आहे की जिओथर्मल पॉवर इन लद्दाख. तर आपल्याला माहिती आहे की जे काही नेचरमध्ये जी काही एनर्जी आहे तर ती वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आहे, ठीक आहे. तर त्याच्यामधलाच एक फॉर्म आपण जो म्हणतो दॅट इज जिओथर्मल एनर्जी. तर जिओथर्मल एनर्जी प्रत्येकालाच माहिती आहे की जे काही अर्थ सरफेसमध्ये जी काही एनर्जी आहे तर ती त्याच्यातनं ज्या फॉर्ममध्ये रिलीज केली जाते, तर आपण तिचा वापर करत असतो आपल्या एनर्जीच्या रिक्वायरमेंटसाठी, दॅट इज जिओथर्मल एनर्जी. तर याचाच एक प्लांट आहे जो लद्दाखमध्ये एस्टॅब्लिश केलेला आहे. तर त्याच्याबद्दल आणि त्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे पाहूया. तर स्टेट रन एक्सप्लोरर दॅट इज ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन विल बी participating generating electricity through geothermal energy at Puga, a remote village located in Ladakh. तर लद्दाखमध्ये जे काही पुगा विलेज आहे तर तिथे काय आहे, जिओथर्मल एनर्जीचा जो प्लांट आहे तो ONGC, जी एक नवरत्न कंपनी आहे किंवा आपण त्याला ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असं म्हणतो, दॅट इज ONGC ही कंपनी आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी पुगा जे विलेज आहे, रिमोट विलेज आहे जे लद्दाखमध्ये, जे काय करतं की जे चुमरा जी डिफॅक्टो बॉर्डर आहे चायनासोबत ईस्टर्न साईडवरती, तर तिथे हे लोकेटेड आहे. तर इथे हा प्लांट ONGCनी एस्टॅब्लिश केलेला आहे. तर या प्रोजेक्टबद्दल पाहूया आणि या पुगा जे प्लेस आहे त्याच्याबद्दल, की पुगा इज अ व्हॅली सिच्युएटेड इन द चांगतांग व्हॅली इन द साऊथ ईस्टर्न पार्ट ऑफ लद्दाख, अबाउट 22 किलोमीटर्स अवे फ्रॉम द सॉल्ट लेक व्हॅली. तर हे याचं लोकेशन आहे की सॉल्ट लेक व्हॅली जे आहे तिथून 22 किलोमीटर्स अवे दिस इज सिच्युएटेड. त्यानंतर रिजन ऑफ ग्रेट सिग्निफिकन्स नोन ॲज दिस नॅचरल ब्युटी अँड जिओथर्मल ॲक्टिव्हिटीज. तर नॅचरल ब्युटी आपल्याला माहिती की जम्मू काश्मीर जेव्हा आपण नॉर्दर्न इंडियामध्ये जेव्हा जातो तर तेव्हा टुरिझमला तिथे काय जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स आहे किंवा तिथलं जे काही इकॉनॉमी आहे ती मॅक्झिमम टुरिझमवर चालते. त्याच्यामुळे की इथे जे ब्युटी आहे ती नॅचरली सिग्निफिकंट ब्युटी आहे, सेनिक ब्युटी आहे आणि तिथे जे काही तिथली जी काही इकॉनॉमी आहे ती ऑब्व्हियसली टुरिझमवरती डिपेंड आहे. त्यानंतर विजिट्स फॉर इट्स हॉट सल्फर स्प्रिंग. तर हॉट सल्फर स्प्रिंगसाठी, तर बघा जिओथर्मल एनर्जीमध्ये आपण नेहमीच हॉट वॉटर स्प्रिंग्स बघत असतो, तर इथे त्याच्यामध्येच हॉट सल्फर स्प्रिंग आहे, म्हणजेच की जे वॉटर आहे त्याच्यामध्ये सल्फरचा कंटेंट काय आहे, जास्त आहे. आणि जे काही हॉट स्प्रिंगचं जे वॉटर आहे ते मोस्टली आपण स्किन ट्रीटमेंट किंवा स्किन डिसीजेसचे किंवा स्किन डिसऑर्डर्स म्हणतो, तर याच्या ट्रीटमेंटसाठी मॅक्झिमम टाईम्स आपण काय करत असतो, इथे यूज करत असतो. तर इथे तेच वॉटर जे आहे ते इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी किंवा ती जी एनर्जी आहे ती इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी यूज होणार आहे.
तर तर हे 3 फेजेसमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर ते फेजेस बघूया की इंडियाज फर्स्ट जिओथर्मल एनर्जी प्रोजेक्ट, ऑल्सो द वर्ल्ड्स हायेस्ट ॲट 14,000 फीट. तर याचा ॲल्टिट्यूड जे आहे ते वर्ल्ड्स हायेस्ट ॲल्टिट्यूड आहे, दॅट इज 14,000 फीट्सवरती आहे. आणि इंडियाचा हा काय आहे, फर्स्ट जिओथर्मल प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे याचं लोकेशन बिकम्स इम्पॉर्टंट, दॅट इज पुगा व्हॅली इन लद्दाख, विच इज ॲट द ईस्टर्न साईड अँड इट शेअर्स अ डी फॅक्टो बॉर्डर विथ चायना. ठीक आहे, एक रिमोट विलेज आहे जिथे की ONGC जी कंपनी आहे, जी नवरत्न कंपनी आहे, तिने काय केलेलं आहे, हे इथे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. ना फर्स्ट फेज, तर ही जी कंपनी आहे ती 3 फेजेसमध्ये याचं जे कम्प्लिशन आहे ते करणार आहे. तर त्यातले फर्स्ट फेज सांगते की द कंपनी विल ड्रिल 1,000 मीटर डीप वेल्स टू रन 1 मेगावॅट पॉवर प्लांट ॲट द पायलट. तर पायलट स्केलवरती पहिल्यांदा 1,000 मीटरपर्यंत ड्रिल करून जी एनर्जी आहे तिचं आपण काय करणार आहोत, एक्स्ट्रॅक्शन करणार आहोत. त्यानंतर सेकंड फेज envisages the deeper exploration of the geothermal reserve and higher capacity demonstration plant. तर आपल्याला माहिती आहे की अर्थमध्ये जो कोर रिजन आहे तो सगळ्यात हॉटेस्ट आहे. जेव्हा आपण क्रस्टपासून कोरकडे जातो तेव्हा मॅन्टल थ्रू जातो. तर जेव्हा आपण डीपर डिग करतो तेव्हा तिथलं टेम्परेचर जे आहे ते नक्कीच काय होतं, इन्क्रीज होतं. तर ह्याच इन्क्रीजिंग टेम्परेचरचं आपल्याला काय आहे, त्या एनर्जीचं आपल्याला युटिलायझेशन करायचं आहे इलेक्ट्रिसिटी क्रिएट करण्यामध्ये किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये. तर पहिल्यांदा आपण 1,000 फीटपर्यंत ड्रिल करणार आहोत. सेकंड फेजमध्ये आपण डीपर एक्सपेडिशन्स करणार आहोत, म्हणजे काय की 1,000 मीटर्सपेक्षा जास्त डीप डिग करणार आहोत. ठीक आहे, आणि इथे आपल्याला थर्ड फेज असं सांगते की वुड इन्व्हॉल्व द कमर्शियल डेव्हलपमेंट ऑफ जिओथर्मल प्लांट. तर इथे आपण पायलट स्केलवरती आधी करणार आहोत फर्स्ट 2 फेजेस. पण जसं जसं आपल्याला त्या प्लांटच्या हायर कॅपॅसिटीचं डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे किंवा ती प्लांट जे हायर कॅपॅसिटीमध्ये ड्रिल करून आपल्याला एनर्जी देणार आहे त्याच्यानंतर आपण त्याला काय करणार आहोत, कमर्शियल लेवलवरती सुद्धा नेणार आहोत इन द थर्ड फेज. तर या 3 फेजेसमध्ये जे आहे ते या प्लांटचं जे काम आहे ते इथे होणार आहे. त्यानंतर बघा की व्हॉट विल बी द बेनिफिट्स. तर विल बूस्ट लद्दाख्स पोटेन्शियल to emerge as one of the country's clean energy ball and expanding the areas horizon beyond solar and wind power. तर आत्तापर्यंत आपण जेव्हा रिन्युएबल एनर्जीचा विचार करतो तेव्हा नेहमीच आपण विंड, सोलार, हायडल आणि टायडल या गोष्टींचा किंवा या रिसोर्सेसचा जास्तीत जास्त वापर करतो. पण जेव्हा आपण जिओथर्मल एनर्जीचा विचार करू तेव्हा लद्दाख ही पहिली असं युनियन टेरिटरी बनणार आहे जिथे की हा जो काही प्लांट आहे तो एस्टॅब्लिश केलेला असेल. आणि तिथल्या ज्या काही एनर्जीच्या नीड्स आहेत, तर हा जो काही प्लांट आहे जो एमर्जिंग आहे तर तो काय करणार आहे, तिथल्या एनर्जीच्या नीड्स ज्या आहेत त्या फुलफिल करणार आहे. तर क्लीन एनर्जी बाउल म्हणून सुद्धा त्याला आपल्याला रेकग्नाइज करता येणार आहे, कारण क्लीन एनर्जी दॅट इज रिन्युएबल एनर्जी, इट इज वन ऑफ द जिओथर्मल एनर्जी इज वन ऑफ द क्लीन अँड रिन्युएबल एनर्जी फॉर्म्स. त्यानंतर पायलट plant provides power and heating needs of the nearby settlements of Tibet pastorals, refugee settlements and Sumdo nearby the areas. तर नियरबाय एरियाज जे आहेत पुगा व्हॅली आणि लद्दाखमधले, तर तिथल्या रुरल एरियाजचं जे काही एनर्जी रिक्वायरमेंट आहे ते तर फुलफिल होणारच आहे. कारण आपल्याला माहिती की जे काही पॉप्युलेशन सध्या इन्क्रीज होत आहे किंवा आपण बघतो की पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यावरती काय आहे की एनर्जीचं रिक्वायरमेंटसुद्धा आपल्या एनर्जीचं रिक्वायरमेंट काय आहे आणि जास्तीत जास्त आपलं डिपेंडन्सी सध्या काय आहे की फॉसल फ्युल्सवर आहे. त्याच्यामुळे आपण एअर पोल्युशन किंवा जे काही पोल्युशन आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता तर दिस इज वन ऑफ द क्लीन एनर्जी गोल दॅट वी आर सेटिंग. त्यानंतर प्लांट विल प्रोव्हाइड 24/7 supply for far-flung settlements and the large defense establishments, the eastern sector, reducing their dependency on diesel for running generators. तर तिथे एनर्जी 24/7 सप्लाय नसल्यामुळे, कारण तो काय आहे की एक जो तिथली टोपोग्राफी आहे ती एक अनइवन टोपोग्राफी आहे, तर तिथे 24/7 एनर्जीचा सप्लाय आपल्याला माहिती आहे की नाही आहे. तर अशा वेळेला 24/7 एनर्जीचा सप्लाय तर होणारच आहे, पण जी फॉसल फ्युल्सवरची डिपेंडन्सी आहे दॅट इज जे डिझेलवरती तिथे जनरेटर्स रन केले जातात, तर याचं रिप्लेसमेंट आपण काय करू शकतो, या जिओथर्मल एनर्जीपासून जी इलेक्ट्रिसिटी आपण प्रोव्हाइड करत आहोत तर याच्यासाठी आपण इथे नक्कीच करू शकतो. त्यानंतर द प्लांट कॅन ऑल्सो प्ले अ वायटल रोल इन स्टेबलायझिंग फॉर 15 GW सोलार प्रोजेक्ट अँड बीन प्लॅन्ड इन द नियरबाय मोर्ले प्लेन्स इन द साऊथ वेस्ट. तर
नियर बाय प्लेन्स आणि नियर बाय एरियाज जे आहेत ते सोलार आणि विंड पॉवरला आपण काय करू शकतो, जिओथर्मल एनर्जीनी रिप्लेस करू शकतो किंवा स्टेबलाइज करू शकतो आणि त्याचा जे विंड आणि सोलारवरचा जो काही डिपेंडन्सी आहे तर ती आपण इथे जिओथर्मलच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. त्यानंतर स्टेटस ऑफ जिओथर्मल एनर्जी दॅट इज, तर बघा की नॅशनल लेवलवरती काय स्टेटस आहे जिओथर्मल एनर्जीचं. दॅट इज जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आयडेंटिफाईड अबाउट 340 जिओथर्मल हॉट स्प्रिंग्स इन द कंट्री. तर 340 हॉट स्प्रिंग्स आयडेंटिफाय केलेले आहेत ओव्हरऑल कंट्री. तर त्यातला एक आपण पाहिला लद्दाखमध्ये जो की फर्स्ट एस्टॅब्लिश प्रोजेक्ट आहे. त्यानंतर पोटेन्शियल फॉर पॉवर जनरेशन इन दी साइट्स अबाउट 1000 मेगावॅट अँड हॉट स्प्रिंग्स इन द कंट्री आर ग्रुप्ड इंटू 7. तर कुठले कुठले 7 ग्रुप्स आहेत ते पाहूया. दॅट इज जिओथर्मल प्रोव्हिन्सेस आहेत हिमालयन रिजनमध्ये, सहारा व्हॅलीमध्ये, कॅम्बे बेसिन, सॅन नर्मदा, तापी, जे नर्मदा आणि तापीचा बेल्ट आहे तिथे रिव्हरचा, वेस्ट कोस्ट, गोदावरी बेसिन आणि महानदी बेसिन. तर हे सगळे जे साऊथकडे आपण जेव्हा जातो तेव्हा येतात आणि हिमालयन रिजनमधले आहेत. त्यानंतर द प्रॉमिनंट प्लेसेस वेअर द पॉवर कॅन बी एस्टॅब्लिश बेस्ड ऑन द जिओथर्मल एनर्जी आर. तर आपल्याकडे 340 स्पॉट्स जे आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यातले आपण पाहिले की जे रिव्हर बेसिन्समध्ये आहेत, ठीक आहे, तर त्यातले जिथे आपण पॉवर जनरेट करू शकतो किंवा पोटेन्शियल जिथे आपल्याला दिसतं पॉवर जनरेशनचं, तर ते आहेत मणिकर्णिका इन हिमाचल प्रदेश, मणिकरण इन हिमाचल प्रदेश, त्यानंतर जळगाव इन महाराष्ट्र. तर दिस बिकम्स इम्पॉर्टंट कारण आपण MPSCबद्दल बोलतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये जळगाव हे आहे. त्यानंतर तपोवन इन उत्तराखंड. तर उत्तराखंड जो काही रिजन आहे तिथे तपोवन. त्यानंतर बारिकेश्वर इन वेस्ट बेंगॉल आणि तोवा इन गुजरात. तर गुजरात, वेस्ट बेंगॉल, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश. तर हे जे काही 5 to 6 स्टेट्स आहेत तर याच्यामध्ये काय आहे की इथे जिओथर्मल जे काही स्पॉट्स आहेत तर त्याचं पोटेन्शियल आयडेंटिफाय केलेलं आहे लद्दाख नंतर. तर ग्लोबल काय आहे की गिगावॅट साईज जिओथर्मल कॅपॅसिटीज द US लीड्स द वर्ल्ड्स अमाऊंट ऑफ जिओथर्मल इलेक्ट्रिसिटी जनरेशन. तर इथे काय आहे की युनायटेड स्टेट्स जे आहे ते इथे लीड करतं जिओथर्मल एनर्जीच्या इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनमध्ये, कारण तिथे काय आहे की जे काही स्पॉट्स आहेत ते मॅक्झिमम आहेत. त्यानंतर इंडोनेशिया वॉज द सेकंड लार्जेस्ट जिओथर्मल प्रोड्युसर, फिलिपिन्स, टर्की, न्यूझीलंड अँड न्यूझीलंड. दॅट इज इंडोनेशिया जे आहे ते सेकंड रँकवरती आहे, लीडर इज द US. त्यानंतर जिओथर्मल एनर्जी काय आहे, तर जिओथर्मल एनर्जीचं ज्याचं आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्जन करणार आहोत, त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करणार आहोत, तर त्याच्या आधी जिओथर्मल एनर्जी काय आहे की इट इज अ हीट जनरेटेड फ्रॉम द अर्थ. Heat is used for bathing, buildings and generating electricity. Geothermal is renewable source of energy. तर जी एनर्जी आपल्याला अर्थच्या सरफेसमधनं भेटते तर दॅट इज नथिंग बट द जिओथर्मल एनर्जी. ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते आणि इट इज अ रिन्युएबल फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे. सोर्सेस काय आहेत की हॉट वॉटर, स्टीम, रिझर्वॉयर्स डीप इन द अर्थ्स एरियाज ॲसेस बाय ड्रिलिंग. तर ड्रिलिंग मेथड आहे, आपण पाहिलं की फर्स्ट फेजमध्ये जे लद्दाखमध्ये होणारा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट फेजमध्ये सुद्धा 1000 मीटर्सपर्यंत ड्रिल केलं जाणार आहे. तर सेम ड्रिलिंगच्या मेथडनी आपण ही एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. त्यानंतर शॅलो ग्राउंड नियर द अर्थ सरफेस दॅट मेंटेन्स द रिलेटिव्हली कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट 50 to 60 डिग्री फॅरनहाईट. तर रिलेटिव्हली कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. त्यानंतर यूज काय आहे की हॉट वॉटर कॅन बी यूज टू ड्राईव्ह जनरेटर्स अँड प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. तर जनरेटर्स रन करण्यासाठी आणि इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी. त्यानंतर हीट प्रोडक्शन फ्रॉम जिओथर्मल वेरियस इन्क्लुडिंग बिल्डिंग यूज इन बिल्डिंग रोड्स, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल प्लांट्स. तर इंडस्ट्रियल प्लांट्ससाठी, रोड्ससाठी, ॲग्रिकल्चरसाठी, तर वेरियस पर्पजेससाठी आपण ही एनर्जी वापरतो. त्यानंतर हीट कॅन ऑल्सो बी डायरेक्टली यूज फ्रॉम ग्राउंड टू प्रोव्हाइडिंग हीटिंग अँड कूलिंग डोम्स अँड अदर बिल्डिंग्स. तर हीटिंग अँड कूलिंग होम्स. तर जिकडे की कोल्ड एरियाज आहेत तर त्या कोल्ड एरियाजमध्ये ही जी एनर्जी आहे ती जे काही टेम्परेचर आहे ते हॉट किंवा मेंटेन करण्यासाठी, कारण जास्तीत एक्स्ट्रीम कोल्ड टेम्परेचर्समध्ये आपण सर्वाईव्ह नाही करू शकत, तर अशा वेळेला जे काही हीटिंग आणि कूलिंग आहे होम्सचं ते या एनर्जीवरती होऊ शकतं. त्यानंतर बेनिफिट्स काय आहेत की रिन्युएबल सोर्स आहे, त्यामुळे पोल्युशनचा काही एक प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर फक्त इथे काय आहे की दो द प्रॉपर रिझर्वायर मॅनेजमेंट द रेट ऑफ एनर्जी एक्स्ट्रॅक्शन अँड बॅलन्स विथ द रिझर्वायर्स नॅचरल हीट एक्सचेंज रेट. त्यानंतर कंटिन्युअस सप्लाय आहे, नॅचरल आहे, नॅचरल आहे, रिन्युएबल आहे, पोल्युशन फ्री आहे आपण म्हणतो की, आणि काय आहे की कॉन्स्टंट सप्लाय आहे. दॅट इज 24/7 सप्लाय आपण याला म्हणू शकतो की 24/7 सप्लाय आपण याच्यातनं घेऊ शकतो.
त्यानंतर रेड्यूस इम्पोर्ट डिपेंडन्सी, जे काही आपले फॉसल फ्युल्स आहेत तर त्याच्यावरती जी काही डिपेंडन्सी आहे आपली आणि त्याच्यामध्ये आपण पोल्युशनमध्ये पण कॉन्ट्रीब्यूट करतो, तर हे सगळं इथे आपण डिपेंडन्सी कमी करू शकतो. त्यामुळे आपले इम्पोर्ट्स कमी होऊ शकतात. आणि स्मॉल फूटप्रिंट, तर जसं म्हटलं की रिन्युएबल आहे म्हणजेच इको फ्रेंडली आहे, त्याच्यामुळे आपलं जे काही कार्बन फूटप्रिंट आहे फॉसल फ्युल्सनी जो वाढत चाललेला आहे तर तो आपण इथे कमी करू शकतो. आणि आपले जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्याच्या अचिव्हमेंटसाठी बघू शकतो. आणि COP26मध्ये जे आपण वी हॅव गिवन अ वर्ड दॅट 2070पर्यंत आपण जे कार्बन न्यूट्रल होणार आहोत तर त्या गोलकडे आपण एक पॉझिटिव्ह स्टेप म्हणून पाहू शकतो. त्यानंतर क्लीन एनर्जी आहे. आणि डिसएडवांटेजेस, इफ हार्नेस्ड इनकरेक्टली समटाइम्स प्रोड्युसेस पोल्युटंट्स and improper drilling to the earth can release hazardous minerals and gases deep inside the earth. तर जी काही मेथड आहे ती फक्त प्रॉपरली फॉलो केली पाहिजे. अदरवाईज जे काही ड्रिलिंग मेथड्स आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे की जे काही मिनरल्स आहेत, जे ग्राउंड मिनरल्स आहेत तर ते जर रिलीज झाले ॲटमॉस्फिअरमध्ये दे कॅन कॉज पोल्युशन्स. त्यामुळे जी मेथड आहे तीच फक्त प्रॉपरली फॉलो केली पाहिजे. आणि लास्ट बट द ONGC काय आहे, एक पब्लिक सेक्टर पेट्रोलियम कंपनी आहे जी एक नवरत्न कंपनी आहे. आणि अंडर द लीडरशिप ऑफ पंडित जवाहरलाल नेहरू द फाउंडेशन स्टोन ऑफ ONGC वॉज लेड इन 1955. ऑइल अँड गॅस डिव्हिजन अंडर द जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. 1997मध्ये इट वॉज वन ऑफ द एक्सेप्टेड नवरत्न कंपनीज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. while in the year 2010 it was given the status of Maharatna. Now it is given the status of Maharatna. तर 2010मध्ये इट इज गिवन द महारत्न स्टेटस. टिल देन इट वॉज अ नवरत्न कंपनी. ठीक आहे. तर हे सगळं ONGCबद्दल, जिओथर्मल एनर्जीबद्दल आणि लद्दाखमध्ये कुठे हा प्लांट एस्टॅब्लिश केलेला आहे, त्याचा काय सिग्निफिकन्स आहे आणि त्या इनिशिएटिव्हचे आणखीन काय बेनिफिट्स आपल्याला होणार आहेत. ठीक आहे. तर हे या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. तर इथे या लेक्चरमध्ये थांबतो. असंच एक नवीन लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.